नमस्कार, सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कृष्ण जन्माष्टमी येते। आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण नैवेद्यासाठी गोविंद लाडू बघणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, अगदी घरातले साहित्यात हे लाडू आहेत ते बनतात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही हे लाडू ज्या दिवशी जन्माष्टमी आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा बर्फीसुद्धा करू शकता। पण आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने गोविंद लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गोविंद लाडू बनवण्यासाठी अगदी मोजके साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, आपले जे रेग्युलरचे घरातले कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत। त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। जेवढा आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तेवढे गूळ घ्यायचा आहे। इथे मी काजू आणि बदाम 1 छोटी वाटी घेतलेले आहे, खसखस 1 चमचा घेतलेला आहे, एक चमचा मी पांढरे तीळ आहेत ते घेतलेले आहेत। तर एवढे साहित्यात आपल्याला हे लाडू आहेत ते बनवायचे आहेत। तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व जिन्नस आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता एवढं हे प्रमाण ठेवलेलं आहे, तुम्ही ह्याच्यात कमी जास्त सुद्धा करू शकता। आता त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। खरपूस असे मस्त जरा तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, त्याचा साल निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे आहेत ते कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत, बघू शकता चांगले असे उलायला लागलेले आहेत, चांगले मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता ह्या सेम कढईमध्ये आपल्याला जे आपण पोहे घेतलेले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत। तर इथं सगळ्यात पहिले आपल्याला जिन्नस तूप घालायच्या आधी शेंगदाणे पोहे हे भाजून घ्यायचे आहेत। आता हे पोहे पण आपल्याला छान असे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे आहेत। जर का तुम्ही कच्चेच घातले तरी चालतील, पण बारीक व्हायला पाहिजेत। आता इथं मी थोडेसे हलकेसे खरपूस पोहे आहेत ना ते भाजून घेते। इथं आपले पोहे पण छान असे भाजून झालेले आहेत, बघू शकता हाताने जर असे मॅश केले लगेच असे तुटत आहेत, याचा अर्थ की आपले जे पोहे आहेत ना छान असे भाजून झालेले आहेत। आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता सेम त्याच कढईमध्ये इथं मी 1 चमचा साजूक तूप आहे ते घातलेलं आहे। आता इथं आपल्याला तूप घालून जे जिन्नस भाजायचे आहेत ना ते भाजून घेऊया। आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की लगेच आपण जे काजू बदाम घेतले आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत। काजू बदाम पण छान असे कलर बदलेपर्यंत मस्त तुपावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही काजू बदामचे प्रमाण थोडेसे जास्त घेतलं तरी चालेल किंवा दुसरे अजून कुठले ड्रायफ्रूट्स घ्यायचे असले तर मी घेऊ शकता, पण इथं मी फक्त काजू बदामचाच वापर केलेला आहे। आता इथं आपल्याला काजू बदाम आहे छान असे भाजून घ्यायचे आहेत। काजू बदाम आहे ते छान असे भाजून झालेले आहेत, बघू शकता त्याचा कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे, जास्त पण करपवले नाहीत, मस्त असे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप आहे, तर हे जे सुकं खोबरं घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। तर इथं मी हे सुकं खोबरं असं खिसून घेतलेलं आहे, तुम्ही डेसिकेटेड कोकोनट असतं ते सुद्धा घातलं ते चालतंय, पण ओलं खोबऱ्याचा वापर करायचा आणि आपल्याला सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे। कारण की हे लाडू तुम्ही जवळजवळ 15 ते 20 दिवस सुद्धा ठेवू शकता, आरामशीर मस्त असे राहतात। सुद्धा आपण सगळे जिन्नस आहेत ते भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान असे हे लाडू राहतात। आता इथं हे खोबरं पण आपल्याला छान असं कमी गॅसवर मस्त त्याचा तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवायचं आपल्याला कमी गॅसवरच खोबरं भाजून घ्यायचं आहे। आपण इथं खोबरं खिसून घेतल्यामुळे काय होतं पटकन असं भाजलं जातं, त्याच्यामुळे फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवरच मस्त असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे, तर त्याचा हलकासा कलर बदललेला आहे, जास्त इथं मी करपवलेलं नाही, छान असं खरपूस इथं भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं पण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, सर्व जिन्नस एका मोठ्या अशा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता सेम त्याच कढईमध्ये इथं मी जी खसखस आणि जे तीळ होते ते भाजून घ्यायचे आहेत। तर इथं आपल्याला तुपात वगैरे भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं तूप वगैरे त्याला चिटकू शकतं, त्याच्यामुळे आपल्याला कढई कोरडी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये जे खसखस आणि तीळ आहेत ना ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर कढई गरम असल्यामुळे पटकन असं भाजलं जातं, त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवू नका, लगेचच काढून घ्या। सर्व जिन्नस आपले छान असे भाजून झालेले आहेत, तर बघू शकता मस्त असे भाजलेले आहे, जास्त काळपट असा त्याचा कलर आलेला नाही। शेंगदाणे पण छान भाजून झाले की त्याचे मी लगेचच साल असे काढून घेतलेले आहेत। काजू बदाम तीळ खसखस आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र बारीक करायचे आहेत। पोहे शेंगदाणे हे सर्व एकत्र करायचे आहेत, आपल्याला जे सुकं खोबरं आहे ना ते घालायचं नाही। खोबरं जसं आपण खिसून घेतलेलं असतं आणि भाजलं की जरा अजून जास्त कुरकुरीत होतं, हाताने मॅश केलं तरी लगेचच होतं मॅश, त्याच्यामुळे खोबरं ह्याच्यासोबत नाही बारीक केलं तरी चालेल। आता सर्वप्रथम आपल्याला हे जे सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत ना तर ते बारीक करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथं मी मोठंच असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, थोडं थोडं करून हे सर्व आता मी जिन्नस आहेत ना ते बारीक करून घेते।
तर बघू शकता एकदमच आता मी सर्व हे जिन्नस आहेत ना ते घालून घेतलेले आहेत आणि छान असं आपल्याला आता प्लस मोडवर हे जरा थोडंसं जाडसर असं भरडून घ्यायचं आहे। प्लस मोडवर फिरवून बघू शकता मी अशा प्रकारे ती पावडर बनवून घेतलेली आहे। जास्त पण बारीक नाही किंवा जास्त पण असं जाडसर ठेवलेलं नाही, मीडियम असं हे ठेवलेलं आहे। जरा थोडंसं खाताना असं क्रंचीनेस लागला पाहिजे ते इतपत असं इथं मी बारीक केलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला या खोबऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहेत आणि परत आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं आहे। त्याच्यामुळे खोबरं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ह्याच्यात नाही घातलं तरी चालेल। आता ह्याच्यात जो आपण गुळ घेतला होता ना तर तो गुळ पण घालून घ्यायचा आहे। तर गोडीला तुम्ही कमी जास्त गुळाचे प्रमाण करू शकता। गुळाऐवजी तुम्ही साखर वापरू शकता, पण इथं आपले हे जे गोविंद लाडू असतात ना तर ते गुळामध्येच बनवले जातात, त्याच्यामुळे शक्य असेल तर गुळच घाला। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत गुळामध्ये आणि परत आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी परत तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला एकदम मिश्रण घालायचं नाही, थोडं थोडं करून इथं मी वाटीने अशा प्रकारे थोडं थोडं करून घालत आहे आणि इथं आपल्याला छान असं आता हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी त्याची पावडर बनवायची आहे। जसं शेंगदाण्याचा लाडू आपण बनवतो ना तशा प्रकारे इथं आपल्याला मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता इथं मी अशा प्रकारे इथं मिश्रण आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक नाही, त्याची पावडर जरा थोडंसं रवाळ त्याचं टेक्स्चर आहे, तर इथपर्यंत आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। तर चला सर्व आता इथं मी बारीक करून घेते। तर सर्व इथं आपलं हे बारीक करून झालेलं आहे। तर बघू शकता आत्ताच अशा प्रकारे मी मुकटा वळवत आहे, तर लगेच असं घट्ट असं त्याचा गोळा झालेला आहे। तरी पण आपल्याला छान अजून ह्याचं बाइंडिंग येण्यासाठी इथं आपण तुपाचा वापर करणार आहे। तर मग अशा आपण जे ड्रायफ्रूट्स भाजायला 1 चमचा तूप वापरलं होतं, तर इथं अजून आपण 1 ते 1.5 चमचे इथं तूप वापरणार आहे। तुम्हाला किती घालायचं आहे तुमच्यावर अवलंबून आहे। तर इथं मी 1 ते 1.5 चमच्याचा वापर करत आहे, तर जास्त नाही तूप घालत मी। लाडू वळवता येईल इतपत आपल्याला हे तूप घालायचं आहे। आता इथं हे तूप घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे ताट जरा मला थोडंसं छोटं वाटलं म्हणून मी परत मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। तर बघू शकता तूप घालून छान असं मिक्स करून घेतल्यावर लाडू इथं आपल्याला वळवून घ्यायचा अशा प्रकारे। तर दोन्ही हाताने अशा प्रकारे लाडू घट्ट असा वळवून घ्यायचा आहे। तर मस्त असा हा लाडू वळला जात आहे। तर इथं तुम्हाला आवडत असेल तर टेस्टसाठी तुम्ही वेलची पूड घालू शकता, पण इथं मी वेलची पूड घातलेली नाही। असाच हा आपला लाडू आहे तो खूप छान असा लागतो। तर बघू शकता मस्त असा लाडू आहे तो वळलेला आहे। तर अशा साईजचे आता मी सर्व लाडू आहेत ना ते बनवून घेते। इथं आपले गोकुळाष्टमीनिमित्त मस्त असे नैवेद्याचे इथं आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवते किती छान असा लाडू तयार झालेला आहे। टेस्टला तर अप्रतिम लागतो। इथं तुम्ही बर्फी बनवू शकता किंवा लाडू बनवू शकता, खूप छान असा होतात। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ह्या गोकुळाष्टमीला अशा प्रकारे गोविंद लाडू करून आपल्या बाळकृष्णाला अशा प्रकारचे नैवेद्य ठेवा। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।